पण राजकारण हा टप्पाच कठीण आहे. रोज एक टप्पा ओंडायचा असतो. आज हे उद्या काय माहित नाही, परवा काय माहित नाही, पण त्याला फेस करावं लागतं आणि फेस केल्याशिवाय राजकारणात सक्सेसफुल मिळत नाही. त्यांनी असं ठरवलं की आता हा बाबा वेळ नाही तर ह्याच्यासमोर बसून आपण काम करू, ह्याच्यासमोरच काम करून आम्हाला डोळ्यासमोर तरी दिसत. बरोबर. जेव्हा सुरू केलं आणि आता मध्ये पॉलिटिक्स मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, आताच्या राजकारणात मी 30 वर्षाच्या राजकारणात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे जो तर आपली सेफ्टी बघतोय की मी जर एखादी चुकीची गोष्ट बोललो, खरी गोष्ट बोललो तर मला ह्याचे परिणाम भोगावे लागते. ह्यांनी उलट दारू कशी खपली जाईल आणि त्यातून महसूल कसा मिळेल ह्याच्यावर जास्त, आणि जे विचारवंत पूर्वी बोलत ते विचारवंत बिळात जाऊन बसले, हे बाहेर येणार. मला रोज संकट आहे, आपल्याकडे येणारे रोज संकट आहेत. त्याला फक्त संकट झेलायचं काम आणि ते निस्तरायचं काम आपल्याला करायचं. ते महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. ती मुलगी रडते